दुसरा सेमीफायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना नक्कीच बघणार आहोत. जय अंबे क्रिकेट क्लब सरावली कैलासवासी चंद्रकांत हरजीमाची स्मृती चषक 2022 ची पर्वणी मात्र कुठेतरी आता संपुष्टात येईल की काय, कारण एक सेमीफायनलचा सामना तदनंतर मात्र मेगा फायनलचा सामना असेल. नक्कीच एक संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. साई एकता बिरवाडी संघ काय परफॉर्मन्स दिले, अप्रतिम कामगिरी. आणि आता मात्र त्या दुसऱ्यात तो संघ कोण असेल जो मेगा फायनलवरती नक्कीच मान्यवर आपल्यासोबत जोडले जातात. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथपर्यंत त्याच्या अगोदर ऐकूया एक मधुर संगीत. यस डीजे. धन्यवाद डीजे. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. बघूया कोण येईल. चला धन्यवाद डीजे. नक्कीच आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मेगा सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनलचा सामना नक्कीच आपण रंगताना बघतोय. नक्कीच अप्रतिम आयोजन नियोजन यांच्याकडून पाहायला भेटले. नक्कीच खूप स्वागत असेल. मायबाप क्रिकेट रसिक वर्गाचं सुद्धा, सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं जो मात्र एवढ्या रात्री सुद्धा क्रिकेटची मेजवानीचा आनंद घेतोय, स्वाद लुटतोय. चला प्लीज घाई करायची, स्पीडअप करायचं आहे. मेगा सेमीफायनलचा सामना यावेळेस मात्र आपल्या भेटीला येणार आहे. बघूया दोन बलाढ्य संघ. दहिसर संघाचा विचार केला तर नक्कीच यावर्षी तो मात्र दुसरा सामना खेळतोय. पहिल्या सामन्यात मात्र ओम साई नवरंग या स्पर्धेत रनरअप ठरला होता आणि आता मात्र सेमीफायनलपर्यंत मजल मारले चांगल्या लयमध्ये. आणि समोरच्या संघाचा विचार केला तो सुद्धा चांगल्या लयमध्ये. नक्कीच 3 ते 4 टुर्नामेंट ज्यांनी गाजवल्या तो संघ मात्र YBCC संघ आपल्या समोर दिसतोय. बघा कशा प्रकारे या सामन्याला कलाटणी दिली जाते, आव्हान दिलं जातं. दोन बलाढ्य संघ जेव्हा आमने सामने येतात. चला प्लीज पंच स्पीडअप करायचं आहे. ऑलरेडी टाईमचा जर विचार केला 4:10 टाईम झालेला. ऑलरेडी आपण 2 तास उशीर आहोत या स्पर्धेसाठी. यावेळेस मात्र पहिले षटक घेऊन येईल एक युवा अष्टपैलू खेळाडू जो चांगल्या लयमध्ये. मागच्या 1 ते 2 वर्षात जर आपण विचार केला करणचा, आणि त्याच्या समोर सुद्धा एक युवा मोठा अष्टपैलू खेळाडू असेल मिस्टर निशांत, जो चांगल्या लयमध्ये आपल्याला या स्पर्धेत सुद्धा दिसला. आणि ओम साई नवरंग स्पर्धेचा विचार केला त्या सुद्धा तो वरचढ त्याने कामगिरी केली. बघूया सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनलचा पहिला चेंडू पडेल. कशा प्रकारे सामना करेल मिस्टर निशांत. करंट टू निशांत. पहिला चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा करताना पहिल्या चेंडूवरती चुकी करतोय मिस्टर आदित्य. नक्कीच गडी बाद झाला असता तर हा चेंडू त्याच्या हातात आला असता. संधी निर्माण केली होती मिस्टर करणने, परंतु अपयश हात येते मिस्टर आदित्यच्या. पहिल्या चेंडूवरती मात्र फसवा चेंडू होता. पूर्णपणे बॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टीकडे जात होता, परंतु एक धाव नक्कीच अर्जित करण्यात येते. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. यस्नचा कॉल. पंचांकडे दाद मागितली जाते. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पंच यावेळेस मात्र विचारमंथन करताना दाद मागितली जाते. सुरेख फेकी मात्र केली, तेवढे चांगलं कनेक्शन. नॉट आउटचा इशारा नक्कीच पंचांचा येतोय. सुखरूप स्ट्राईक एंडवरती मात्र फलंदाज परततोय याचा इशारा मात्र पंच देताना राहुल. नक्कीच ते निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं थ्रो होता, तेवढं चांगलं टॅकल मिस्टर आदित्यचं. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. तुषार येईल चेंडू खाली. नक्की चेंडूला टॅकल चांगलं होतं. जर थ्रो परफेक्ट आला असता नक्की निशांतला तंबूत परतवलं असतं, परंतु खराब थ्रो. आणि नक्कीच एक धाव वर्जित करण्यात यश येते. 3 चेंडूवरती आतापर्यंत रोखून ठेवले. यावेळेस मात्र पूर्ण वाईडचा इशारा येतोय पंचांचा.
नक्की सर पंचांनी इशारा दिलेला आहे वाईडचा. चला वाईडचा इशारा पंचांनी दिलेला आहे. धावसंख्येचा विचार केला. 3 धावा धावफलकावरती लगावला जातं. नक्कीच पंचांनी वाईडचा इशारा दाखवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र हाताळतोय मिस्टर करण. नक्कीच मागच्या चेंडूचा विचार केला, वाईटची सांगता केली होती. तदनंतर मात्र बाईच्या रूपात एक धाव लेग बाईच्या रूपात अर्जित करण्यात यश येते. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू सुभाष जाईल चेंडूवरती तिथपर्यंत. नक्कीच जर हा सुद्धा चांगला कलेक्शन चांगला थ्रो झाला असता तर नक्की निशानला तंबूत परत यश आलं असतं, परंतु खराब कलेक्शन. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत मात्र 5 धावा खर्च केल्यात. करणने रोखून ठेवले निशांत आणि दीपेशला. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर रिझन वरती. 1 धावेसाठी नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना आपण रंगताना बघतोय. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्की सर यावेळेस मात्र पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोषला इंट्रोड्यूस केलं जातं. नक्की जो गतीवरती स्वार होऊन गोलंदाजीचा भार सांभाळतो त्यालाच मात्र इंट्रोड्यूस केलं जातं. राईटम राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी बघूया कशा प्रकारे मिस्टर निशांत फलंदाजी करतोय. त्याच्यासमोर यावेळेस मात्र नोची सांगता होते. पुन्हा एकदा जर एसटीने कलेक्शन केलं असतं तर नक्कीच 1 धाव रोखली गेली असती किंवा गडी सुद्धा बाद गेला असता. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त नो+1 2 धावा अर्जित केल्या जातात. 8 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. चेंडूवरती गती होती, परंतु जर नक्कीच आपण नो लाईनच्या मागे जर चेंडू हाताला त्याला पंच पॅनलाइज करतील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्की सेन्सिबल क्रिकेट. निशांतला स्ट्राईकवरती आणलं जातं. इनफॉर्म फलंदाज आला. धावसंख्येत मात्र 1 ने बदल होईल. 9 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 9 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम एफर्ट दाखवले जात आहेत. नक्की टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे मिस्टर संजयसाठी. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. नक्की चौकार गेला असता, परंतु पूर्णपणे कमिटमेंट दाखवली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तब्बल 4 धावा वाचला. सुरेख फटका होता मिस्टर निशांतच्या फळीतून, परंतु पूर्णपणे कमिटमेंट. नक्कीच गोलंदाजाला कॉम्प्लिमेंट करतोय क्षेत्ररक्षक मिस्टर संजय. काय डिफ्लेक्शन दाखवलं. यावेळेस मात्र अप्रतिम एफर्ट्स होते. पुन्हा एकदा चांगला फटका होता, परंतु अप्रतिम एफर्ट्स. नक्कीच एफर्टसाठी 100% असतील, परंतु सुरेख स्ट्रोक बॅक टू बॅक मात्र चांगला फटका येतोय. चेंडू निघून जाईल 4 धाव्यांसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. चला पंच घाई करायचे. थोडी धावसंख्येचा विचार केला. 13 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू निघून जाईल डिक्लेअर रिझन वरती. धावसंख्येचा विचार केला. 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नक्कीच 14 ऑन द बोर्ड लगावले जातात. या षटकात मात्र एक चौकार नक्कीच येतोय.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, नक्कीच कॉम्प्लिमेंट केलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच अप्रतिम एफर्ट्स मात्र दर्पण मैदानाच्या आतमध्ये घेताना दिसतोय. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं जातंय. कष्ट मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवण्यासाठी केला जातोय, संघर्ष केला जातोय. चेंडू आणि फळीचा एक महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण रंगताना बघतोय. साई कृपा दहिसर आदिती 11 विरुद्ध YBCC. दुसरं षटक मात्र पालघर एक्सप्रेसच्या मार्फत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्की षटक समाप्त होते. धावसंख्येचा विचार केला 16 ऑन द बोर्ड लगावले जातात, म्हणजे 8च्या सरासरीने नक्कीच धावा येत आहेत. आपण आमंत्रित करूया मिस्टर DJ ला. धन्यवाद DJ. तर यावेळेस मात्र मिस्टर आदित्यला इंट्रोड्यूस केलं जातंय. नक्कीच एक क्लासिकल ऑस्पिन गोलंदाज आहे, परंतु समोर असेल एक मोठा फलंदाज मिस्टर निशांत, जो चांगल्या लयमध्ये आहे. नक्कीच फास्टर सारख्या गोलंदाजाला मात्र त्याने एक चांगला चौकार लगावला, 2 चांगले स्ट्रोक केले. तोच मात्र निशांत पुन्हा एकदा सज्ज असेल बॅटिंग मार्कवरती. चला प्लीज, घाई करायची आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो मिस्टर आदित्यवरती. चेंडू निघून जाईल अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी. यस DJ. धन्यवाद DJ. तर 20 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. पहिल्या चेंडूवरतीच प्रेशर क्रिएट केलं जातंय आदित्यवरती. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. 4 धावांसाठी. यस DJ. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. धन्यवाद DJ. तर 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. थोडंसं क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि त्याच्या मोबदल्यात मात्र आपल्याला स्कोरबोर्ड सांगते 24 लॉस ऑफ 0 विकेट. 2 चेंडू 2 चौकार. चला प्लीज, घाई करायची आहे. चला प्लीज, घाई करायची पंच. 24 ऑन द बोर्ड लगावले जातात. नक्कीच बघतो आपण दुसरं षटक प्रगतीपथावरती. चांगला चेंडू होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाची साथ भेटली नाही. स्वतःला पहिलेच कमिट केलं होतं ऑनसाइड रिजन वरती. नक्कीच तर यावेळेस मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच तर यावेळेस मात्र चांगला फटका होता, परंतु स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं सुभाषने. 25 ऑन द बोर्ड लगावले जातात. अजून येणारे 3 चेंडू शेष असतील. चला प्लीज, घाई करायची. वारंवार टीम मीटिंग्स प्रत्येक चेंडूवरती घ्यायची नाहीयेत. 25 ऑन द बोर्ड लगावले जातात. येणारे 3 चेंडू शेष असतील. नक्कीच अप्रतिम एफर्ट्स मात्र यावेळेस तुषार लढे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना दिसतोय. नक्कीच एक मिसफील्ड झाली असेल तरी मात्र 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 26 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा मॅन इन फॉर्म निशांत. यावेळेस मात्र दर्पण चुकी करतोय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. यस DJ. धन्यवाद DJ. तर यावेळेस मात्र पूर्णपणे हल्ला चढवला जातोय. कॉन्फिडन्स नक्कीच कुठेतरी लूज दिसतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. 30 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 30 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. नॉट आउटचा इशारा येतो. नक्की जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू जर यष्टीला आदळला असता तर नक्कीच मोठा झटका लागला असता. चुकी करतोय आदित्य. नक्कीच प्रेशराइज मुवमेंट मध्ये चांगली फेकी होती, परंतु पूर्णपणे आदित्य
कॉन्फिडन्स लूज करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला 31 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगली फेकी होती, परंतु जर कलेक्शन झालं असतं तर नक्कीच हा निशांचा विकेट मात्र कुठेतरी कलाटणी आली असती या सामन्यामध्ये. आपण बघतोय दुसरा सेमीफायनलचा सामना YBCC विरुद्ध साईकृपा दहिसर आदिती 11. चला प्लीज घाई करायची, बघूया कोण आहे शेवटचं षटक. आपण जाऊया मिस्टर DJ कडे. धन्यवाद DJ. चला प्लीज घाई करायची. पंच शेवटचं षटक असेल 31 धावा धावफलकावरती लगावला जातं. नक्कीच विचार केला तर अजूनपर्यंत हाय स्कोरिंग सामने भरपूर झालेत या मैदानावरती. चला प्लीज पंच पंकज विनंती असेल स्पीडअप करायचंय. नक्कीच तर यावेळेस मात्र ब्रिजेशवरती कॉन्फिडन्स दाखवलं जातं. नक्कीच एक मोठी टीम मीटिंग 2 ते 3 मिनिटाची झाली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ब्रिजेशवरती जबाबदारी दिली आहे. ब्रिजेश मिस्टर ब्रिजेशला इंट्रोड्यूस केलं जाते. चला प्लीज घाई करायची आहे. .31 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती चेंडू निघून जाईल. कव्हर रिजन वरती 4 धावांसाठी. यस डीजे. चला प्लीज घाई करायची आहे. YBCC संघ प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग्स आपल्याला अलाउ करण्यात येणार नाहीत. पहिल्या चेंडूवरतीच मात्र हल्ला चढवला जातोय. चला प्लीज पंच यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या चौकार. यस डीजे. धन्यवाद DJ. तर मात्र पूर्णपणे प्रेशर असेल ब्रिजेशवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. यावेळेस मात्र डिफेंड केलं जातं. नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं जातं मिस्टर ब्रिजेश करून. मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण कमबॅक दिलं जातंय. नक्कीच तर मिस्टर निशांतच्या फळीतून अप्रतिम कामगिरी पाहायला भेटे. वैयक्तिक विचार केला 31 धावांवरती खेळतोय. 6 चौकार मात्र त्याच्या फळीतून आले. 17 चेंडू नक्कीच त्याने फेस केलेत. नक्कीच अमर पाटील माझे सहकारी डिजिटल मॅन्युअल स्कोरर आम्हाला सांगतायत, माहिती देत आहेत. अप्रतिम कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते कालच्या रात्रीपासून. यावेळेस मात्र स्वीपचा फटका 1 धाव. स्ट्राईक चेंज. बघूया येणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करेल मिस्टर निशांत. नक्की 2 चौकार त्याने या षटकात ठोकले आहेत. बघूया कशा प्रकारे पुढचा शेवटचा चेंडू. मेगा 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 सेमी फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघणार आहोत. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका 1 धाव अर्जित करण्यात यश येते. षटक समाप्त होते. 43 धावांचं आव्हान असेल YBCC संघासमोर. यस डीजे. चला प्लीज YBCC संघ आपण यायचंय खेळाडू कक्षामध्ये. नक्कीच तिथूनच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 43 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा. एक मोठी मॅच, सेमीफायनलची मॅच, एक चांगली लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसणार आहे. 24 चेंडूत 43 धावांची गरज.
एक नक्कीच अप्रतिम फटकेबाजी मिस्टर निशानने केली. बघूया कशा प्रकारे त्याला प्रतिउत्तर करंजच्या फळीतून भेटते किंवा कशा प्रकारे या सामन्याला कलाटणी दिली जाते गोलंदाजाकडून. नक्की 43 धावांचा पाठलाग करायचंय. बघूया कशा प्रकारे कोणती जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. नक्कीच मोठं टोटल चेस करायचं असेल. नक्कीच सचिंद्रवरती यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबाबदारीचा भार. पहिलं षटक नक्कीच इम्पॉर्टंट असेल. जर या सामन्यात चुरस निर्माण करायची असेल किंवा जर सामना मोठा बनवायचा असेल तर नक्कीच पहिलं षटक गोलंदाजीसाठी 6 ते 7 धावांचा हाताळणं गरजेचं. आणि फलंदाजीचा जर विचार केला नक्कीच जर आपण विचार केला तर थोडंसं स्ट्रॅटेजिक चेंज नक्कीच माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दर्पण आणि तुषार लढेला मात्र पुढे सरसावलं जातंय. करणला मात्र मागे वेट करण्याचा कॉल दिला जातो. बघूया कशा प्रकारे स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. बघूया पहिले षटक घेऊन कोण येईल. नक्की 43 धावांचा पाठलाग करायचा. बघू कशा प्रकारे नक्की थोडंसं स्ट्रॅटेजिक चेंज माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया कशा प्रकारे सफळ ठरतोय हा डिसिजन. दर्पण आणि तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. एक डावखुरा फलंदाज नक्कीच असेल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती इनिंगचा श्री गणेशा होतोय वाईडने. धावसंख्येत मात्र नक्कीच एक धाव धावफलकावरती लगावली जाते. यावेळेस मात्र नक्कीच पंच आपला डिसिजन कळवतील. नक्कीच तर पंच आपला डिसिजन कळवतील. चला पंच ईश्वर ऑफिशियल्स असतील प्लीज कॉल द्यायचा आपण. नक्की तर पंच आपला डिसिजन कळवायचा आहे प्लीज. यस इट्स आउट, इट्स गॉन. षटकार येतोय मात्र. दर्पण नक्कीच मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय. नक्कीच तर गडी बाद होतोय. यावेळेस मात्र करणला जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र करणला तंबूत परतावं लागेल. खराब शॉट सिलेक्शन. यस डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजी करताना शॉट सिलेक्शनला खूप महत्त्व असतं. खराब शॉट सिलेक्शन बडी मछली जाल में. नक्कीच तर आता मला तरी वाटतं 50% सामना मात्र पूर्णपणे झुकला गेलाय साई कृपा दहिसर संघासमोर. बघूया क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कशा प्रकारे सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट त्रिफळा उद्ध्वस्त. यस डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच या स्पर्धेची पहिली हॅट्रिक येते मिस्टर सचिंद्र करून. नक्की टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. या स्पर्धेची सेमीफायनल मध्ये येते ती पहिली हॅट्रिक. अप्रतिम कामगिरी. नक्की संजय मात्र बघूया कशा प्रकारे कामगिरी करेल मिस्टर संजय. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यशचा कॉल. नक्कीच एक धाव अर्जित करण्यात यश येते. धावसंख्येचा विचार केला 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 गडी बाद झालेत. नक्कीच स्कोरबोर्डचा जर विचार केला, नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला, रन्स सेक्शन मध्ये जर आपण विचार केला केवळ 2 धावा आहेत आणि विकेट सेक्शन मध्ये जर विचार केला तर नक्कीच 3 लगावले जात आहेत. एक वेगळं कॉम्बिनेशन स्कोरबोर्ड वरती. यावेळेस मात्र पूर्णपणे बीट केलं जात आहे. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र नक्कीच पंचांना प्ले मध्ये आणलं जात आहे. वाईट चेंडूची सांगता यावेळेस मात्र केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लम केलं. पूर्णपणे प्रेशर मध्ये दिसतोय फलंदाज मिस्टर तुषार. षटक समाप्त होतोय. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद डीजे. स्कोरचा विचार केला 3 धावा धावफलकावरती लगावल्या जातात आणि विकेटचा जर विचार केला तर विकेट सुद्धा 3. नक्की जर आपण विचार केला जर फुटबॉल प्रेमी कोण असेल तर नक्कीच हा स्कोरबोर्ड आपल्याला फुटबॉलवरती वारंवार पाहायला भेटतो जेव्हा आपण गोल्स करतो. 3-3 असा नक्कीच आपल्याला दिसतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स मिड विकेट बाउंड्री रिजनच्या बाहेर. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच तर पहिल्या इनिंगचा हिरो मिस्टर निशांत यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच हल्ला चढवला जातोय. स्कोरबोर्डला थोडंसं पुढे सरसावलं जातंय. 7 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 3 नक्कीच गडी बाद झाले. तदनंतर मात्र संजय चांगला फटका मात्र त्याच्या फळीतून येतोय. इन अँड आउटचा फटका होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉस आउटच्या रूपात गडी बाद होतो मिस्टर संजय. नक्की स्कोरबोर्ड प्रेशर होतं आणि त्याचंच मात्र प्रात्यक्षिक दिसतंय मैदानाच्या आत. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच पुन्हा एकदा स्कोरबोर्डचा विचार केला 4 गडी बाद झालेत. यावेळेस मात्र पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोष येतोय बॅटिंग मार्क वरती. निशानने मात्र चांगला कमबॅक केला. एका चौकारानंतर मात्र बाबूला तंबूत परतवलंय. यावेळेस मात्र नो स्कोरचा इशारा येतोय पंचांचा. पूर्णपणे निर्धाव, पूर्णपणे क्लम केलं. फ्लायटेड चेंडू होता. लॉलीपॉप दिलं होतं परंतु निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र अजून एक झटका बॉक्स आउटच्या रूपात. 5वा गडी बाद होतोय.
धन्यवाद डीजे. नक्कीच तर यावेळेस मात्र स्कोरबोर्डचं प्रेशर पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होताना दिसते. नक्कीच संजयच्या फळीतून एक चौकार आला परंतु पूर्णपणे निराश केलंय फलंदाजांनी. यावेळेस मात्र अजून एक झटका. यस, इट्स गॉन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. मात्र 6 गडी बाद होत आहेत. जर विचार केला नॉन स्ट्राईक एंड वरती तर तुषार आपल्याला वारंवार नॉन स्ट्राईक एंड वरती दिसतोय. अजून एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. आणि यावेळेस मात्र आदित्य नक्की ज्याच्यावरती गोलंदाजीचा भार दिला होता परंतु नाराज केलं होतं तोच मात्र बॅटिंगचा भार कशा प्रकारे सांभाळेल. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू कट केला आणि हा मात्र दुसरा चौकार येतो. यस डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लगावला जात आहे. 43 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसतो वायबीसीची संघ. 12 चेंडूत 32 धावांची गरज असेल. 12 चेंडूत 32 धावांची गरज. बारा चेंडूत 32 धावांची गरज. नक्कीच भावेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. भावेशला इंट्रोड्यूस केलं नक्कीच. चला प्लीज स्पीडअप करायचं थोडंसं भावेश दैसर संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट पूर्णपणे क्लम केले गेले. अकरा चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस मात्र इन अँड आउटचा फटका. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीजच्या बाहेर 4 धावांसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. 10 चेंडूत 28 धावांची गरज. नक्कीच बघूया धाडस दाखवतो का मिस्टर तुषार. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल का धावा जमवण्यासाठी. नक्कीच एक पार्टनरशिप झाली असती तर नक्कीच सामन्यात चुरस निर्माण झाली असती परंतु आता मात्र 7व्या नंबरची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. मिस्टर तुषार जो ओपनिंगसाठी आला होता आणि एका साईडला मात्र एक 7व्या नंबर फलंदाज मिस्टर आदित्य. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कटचा फटका. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स पॉइंट रिजन वरती 4 धावांसाठी. यस डीजे. धन्यवाद. यावेळेस मात्र तुषार धाडस दाखवतोय. यावेळेस मात्र फ्लायटेड चेंडू पूर्णपणे बीट केलं. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताला होता. पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता होते. 8 चेंडूत 24 धावांची गरज. पुन्हा एकदा हिट करण्यात यश येत आहे. मी स्पीड चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 धावांसाठी. यस डीजे. 7 चेंडू 20 धावांची गरज. सात चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस मात्र जर चेंडू मध्ये पॉवर असता तर नक्की चेंडू पॉइंट रिजन वरती गेला असता परंतु बॉटम हँडने खेळलेला फटका होता. 6 चेंडू 19 धावांची गरज. नक्कीच एक नन्नामुना जादूगर मिस्टर तुषार लढे थोडीशी मॅच मध्ये रंगत आणतोय कारण एकतर्फी सामना आतापर्यंत दिसत होता. जर पहिल्या 3 षटकांचा विचार केला 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 गडी बाद झाले नक्कीच म्हणजे कंपल्सरी आपल्याला 4 चौकार तरी या फळीतून मारावे लागतील. चला प्लीज घाई करायची.
चला प्लीज स्पीडअप करायचंय. पंच 6 चेंडूत 19 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे नन्ना मुन्ना जादूगर मिस्टर तुषार लडेक फलंदाजी करतोय आणि कसा सांभाळेल बॉल. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. कॉटन बोल्ड गडी बाद. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्की तर कुठेतरी विजयाची चाहूल मात्र कुठेतरी लगावली जाते का. साई कृपा दैसर संघ नक्कीच दुसरी स्पर्धा खेळतो आणि नक्की दुसऱ्या स्पर्धेत मात्र फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अगदीच 4 चेंडू लांब आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू कट केला आणि यस इट्स गॉन. ऑल आउट. नक्कीच तर अभिनंदन असेल आणि हार्ड लक असेल YBCC संघ.